नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बऱ्याच जणींचा एक आग्रह होता की मॅम ग्रहण आहे तर त्या संदर्भात प्रेग्नन्सीमध्ये काय विशेष काळजी घ्यावी यासाठीचा व्हिडिओ बनवा. त्यासाठी माहिती पुरवणारा हा एक छोटासा व्हिडिओ आहे. मैत्रिणींनो, ग्रहण जे असतं, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, जे काही भौगोलिक परिस्थिती निर्माण होते चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये, त्यामुळे ग्रहण लागत असतं किंवा ग्रहण होत असतं. आपण एक साधारणपणे हा त्याचा सायंटिफिक व्ह्यू आहे. परंतु आपल्याकडे काही विशिष्ट धारणा आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळपासूनच्या एक धारणा आहेत काही विशिष्ट, की त्या आपण परंपरानुसार तशाच पाळत चालल्या आहोत. म्हणजे याचं खरं वैज्ञानिक कारण किंवा खरं स्पष्टीकरण कुणाकडेही नाही आहे. याच्यामध्ये जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन असतो किंवा सायंटिफिक प्रूव्ह करणारे रिझल्ट्स असे कुठेच नाही आहेत की प्रेग्नन्सी काळ असेल आणि ग्रहण काळ असेल तर त्यावेळेस जर तुम्ही काही विशिष्ट त्या गोष्टी केल्या तर त्याचा बाळावरती होणारा वाईट परिणाम याच्यावरती कुठेही डॉक्युमेंटेशन नाही आहे. तरीसुद्धा माझं तुमच्या सर्वजणींना आवर्जून हे सांगणं आहे की तुमच्या घरचे जे म्हणतात ते ऐका, वाद टाळण्यासाठी, परंतु वैज्ञानिक कारण देखील समजून घ्या. म्हणजे ते म्हणतायत खाऊ नका, तर अतिप्रमाणातही ऐकणं योग्य नाही. म्हणजे जर ग्रहण काळ आज 3-3:15ला सुरू होतोय आणि तो रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आहे, मग आपण एवढा वेळ खायचं नाही का? मग 3च्या आधीच खाऊन बसायचं आणि मग दिवसभर खायचं नाही. पण प्रेग्नंट तुम्ही असताना हे तुम्ही न खाणं चांगलं आहे का? तर नाही. तुम्हाला तुमच्या बाळाच्या विकासासाठी किंवा तुम्हाला तुमच्या बाळाच्या काळजीसाठी तुम्ही खाणंही चांगलंच आहे. परंतु ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की असं का सांगितलेलं आहे. तर असं काय सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा वातावरण असायचं ग्रहणाच्या दरम्यान, विशिष्ट ती जी प्रथा एक पडलेली आहे ती कंटिन्यू ती प्रथा पडत गेली, म्हणून मग हा एक दृष्टिकोन बनत गेला. म्हणजे पूर्वी जर सूर्यग्रहण व्हायचं तर मग सगळीकडे अंधार असायचा, विजेचा एवढा आविष्कार नव्हता, त्याच्या अंधार असल्यामुळे आजूबाजूलाही कुठे जाणं येणं व्हायचं नाही. म्हणजे मग तिने खाण्यासाठी किचनमध्ये जरी धडपडली तर नको बाबा, तू जी नाजूक अवस्था आहे. आणि पूर्वी कसं असायचं, एक घराची जी मांडणी होती ती सपाट नव्हती. जे किचन असतं एक लादणी विशिष्ट प्रकारची असायची, किंवा मग किचनमध्ये जी काही चूल असायची किंवा गौऱ्या असायच्या, इतर ज्या काही वस्तू असायच्या त्याला ती कुठेतरी अडखळून पडू नये म्हणून किचनमध्ये जाऊ देत नसायचे. म्हणून मग तिला जाऊ देत नसायचे, त्यामुळे मग तिला खाण्यापिण्यावर प्रबंधनं होते. तसंच बाहेर जाण्यावरही प्रबंधनं होते. तर मग पूर्वीच्या काळी बाहेर म्हणजे जे काही शौचालयास बाहेर जावं लागायचं तिथेही सपाट रस्ता नसायचा आणि तिथे अंधार असायचा. विशेषतः सूर्यग्रहणाच्या दरम्यान अंधार असायचा. मग त्या अंधारामध्ये ती कुठं धडपडू नये म्हणून तिला जाऊ नये असं सांगायचे. तर पण ती प्रथा जी आहे ती आजवर पडत चाललेली आहे. आपल्याकडे आता सर्व काही सुखसुविधा आहेत. तसंच जेवण बनवू नये, भोजन बनवू नये, म्हणजे आहार बनवू नये असंही एक म्हटलं जातं. तर पूर्वीच्या काळी जो सतत सगळीकडे अंधार होता त्यामुळे अवघड जायच्या ह्या सगळ्या गोष्टी करायला, हे त्याचं सरळ साधं सोपं कारण आहे. परंतु आज सगळ्या सुखसोयी आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, तर आपण ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या घरातल्या मोठ्या लोकांना हे आपण समजून सांगणं गरजेचं आहे. ह्याचंच म्हणजे जे आपण म्हणतो की सुईने ओवू नये, सुई धागा ओवू नये, किंवा कुठलीही कट करू नये, वस्तू चिरू नये, कापू नये असं म्हटलं जातं. ह्यासाठी देखील हेच कारण आहे की जे अंधाराचं सावट असतं ग्रहणाच्या वेळेस, त्यामुळे त्या स्त्रीला, गर्भवती स्त्रीला काही इजा पोहोचू नये म्हणून मग ह्या अशा गोष्टी आपण प्रतिबंध करायला सांगतो. याचे कुठंही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहेत किंवा वैज्ञानिक आधार नाही आहेत की ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही हे केलं तर हे झालं. बऱ्याच जणी हे प्रूव्ह सांगतात किंवा हे सांगतात असं की आमच्या हिनी ग्रहणामध्ये आल्लू कापला होता किंवा हिनी भाजी कट केली म्हणून हिला या बाळाच्या पोटावर असा दाग झाला किंवा कानाला असं झालं. मे बी जी काही भीती असते तुमची त्या दरम्यान, ही भीती सत्यात उतरवायस बघते. म्हणून मग काय सांगतात, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि जेव्हा ग्रहण असतं तेव्हा तुम्ही पूजापाठ, धर्मग्रंथ वाचावे, जेणेकरून की तुमच्या मनामध्ये जी वर्षानुवर्षाची सालापासूनची जी काही धारणा बनत गेलेली आहे ती कुठेतरी कमी होईल त्यामुळे, आणि तुमचं मन प्रसन्न राहील, पॉझिटिव्हिटी राहील. याचंच अजून एक आहे की सूर्यकिरणामुळे, अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे जीवजंतूंचा नाश होतो.
जर सूर्यकिरणावर जर ग्रहण आहे, सूर्यग्रहण जर आहे, तर या जीवजंतूंचा नाश होईल का? नाही होणार. म्हणून मग सगळीकडे काय पसरणार? जीवजंतू पसरणार थोड्याफार प्रमाणात. म्हणून अन्न जे आहे ते बनवू नये किंवा फार त्यावेळेस काही विशिष्ट काम करू नये असं म्हटलं जायचं. म्हणून मग आपण त्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात घरच्यांच्या समाधानासाठी पाळणं गरजेचं आहे. परंतु त्यांना हे देखील सांगणं आपल्याला गरजेचं आहे की याच्याबद्दल अवेअरनेस होणं गरजेचं आहे की हे होतं. त्या काळी एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या, म्हणून ह्या गोष्टी पाळणं गरजेचं होतं. म्हणून तुमची काय होतं, स्पेशली ग्रहणामध्ये आपल्या बाळावर काहीतरी वाईट सावट निर्माण होईल म्हणून तू हे करायचं आणि तू हे करायचंच, हा जो अट्टहास असतो हा कुठेतरी तुम्हाला कमी करावा लागेल आणि कुठेतरी याचा सायंटिफिक विचार करून आणि एक त्या स्त्रीच्या भल्यासाठीचा विचार करून तुम्हाला त्याचा निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे फक्त बाळाला काही वाईटच होणार आणि तू असं केलं तर असंच होणार, ही जी निगेटिव्हिटी आहे ही तुम्हाला काढावीच लागेल. कारण ह्या निगेटिव्हिटीला काहीही बूड नाही आहे, काहीही तळ नाही आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी स्पेशली त्याच्यासाठीच बनवलेला आहे की जाणून घ्या की ग्रहणामध्ये नेमकं तुम्ही का बरं ह्या गोष्टी पाळता, का बरं पाळाव्यात. तर विनाकारण वाद न घालता आपल्याला त्या पाळायच्यात. जर भूक लागली तर तुम्ही काही खाल्लं तर मग ते काही वाईट होणार नाही बाळावर, कारण तुमच्या बाळाच्या वाढीसाठी तुम्हाला ते खावंच लागेल, तुमची स्वतःची काळजी घ्यावीच लागेल. ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी सांगतात ह्या फक्त अंधकारामुळे, सूर्यग्रहण असल्यामुळे जेव्हा अंधकार होतो सृष्टीवरती त्यामुळे ह्या पाळायच्या सांगतात. परंतु सध्या जे आहे ते चंद्रग्रहण आहे. चंद्रावरती ग्रहण असल्यामुळे दुपारपासून जे सुरू होते ते रात्रीपर्यंत आहे. कोजागिरी पौर्णिमेचा काळ आहे, त्याच्यामुळे या दिवशी बरेच जण सांगतात की दूध पण आटवू नये, कारण तेवढा शीतल प्रकाशच नाही आहे. तर मग दूध जरी आटवलं तरी बरेच जण म्हणतात सकाळी प्यावं. आता याच्यामध्ये एवढे मतांतरे समोर दिसत आहेत किंवा येत आहेत, पण ते पाळायचे कुठले ह्याचं कुठलंही कन्फ्युजन न करता एक तर आधी मनामध्ये निश्चिंतपणे सोडा की ह्यानी तुम्ही याचं ऐकलं आणि त्याचं ऐकलं तर फरक काहीही पडणार नाही किंवा तुम्ही हे केलं. स्त्री ही सर्वात भित्री प्रजाती आहे असं मी मानेन, कारण तुम्हाला कोणी हिनी जर काही सांगितलं तर लगेच ही 4 जणीला सांगेल ते असं असं होतं. सर्वात फास्ट मीडिया जर कोण असेल तर स्त्रिया असतात. त्याच्यामुळे मग हे मनामध्ये कुठलेही शंका ठेवू नका. अर्थात असतात काही गोष्टी जे ज्योतिषशास्त्राला मानतात ते या गोष्टी पाळतात, जे धर्मशास्त्राला मानतात ते या गोष्टी पाळतात. आणि जर तुम्हाला पाळायच्याच असतील तर पाळा, पण त्याचा बाऊ नका बोल. जर एखाद्या स्त्रीला खरंच भूक लागली असेल तर तिने खा, त्याचा बाऊ करून तू खाल्लं आणि आता तुझं काहीतरी वाईट होणार आहे आणि बाळाला काहीतरी आघात होणार आहे हे मनातून काढून टाका. हे मनामध्ये ठेवू नका. फक्त घरचे जे सांगतात ते ऐका याच्यासाठी की तुमच्या घरामध्ये भांडण होऊ नये या गोष्टीवरून की काय करायचं आणि काय नाही करायचं. ठीक आहे. आणि कोजागिरी पौर्णिमा आहे तर बरेच जण दुसऱ्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करायला सांगतायत, तर तसंही तुम्ही करू शकता. या दिवशी जरी दूध आटवलं तरी सकाळी प्या असं सांगतायत, तसंही करू शकता. जे काही जीवजंतू किंवा बरेचदा असं म्हणतात की निगेटिव्हिटी वातावरणामध्ये पसरते याच्यामुळे. तर निगेटिव्हिटी म्हणजे काय, ग्रहण असलं की जे काही सगळीकडे वातावरण असं जे शंकेचं वातावरण किंवा एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं, त्यामुळे ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी बघू नये, म्हणजे गर्भिणीने तर बघूच नये, का तर डोळ्याला इजा होते, आघात होतो म्हणून बघू नये. जे भौतिक वेडे असतात त्या प्रेग्नंट स्त्रिया तर आवर्जून बघतातच. ज्यांना काम करायचंच आहे, ज्या हॉटेलमध्ये काम करतात किंवा ज्यांना बाहेर काम करायचंच आहे त्यांच्याकडून पण ह्या गोष्टी नकळत होतातच की. पण सगळ्याच गोष्टींना निगेटिव्हिटीचं सावट नसतं, ही गोष्ट समजून घ्या. अंधश्रद्धांना खत घालू नका. जगाप्रमाणे चालायचे, तुमच्या मताप्रमाणे चालायचे, जगाप्रमाणे चालायचे. आपल्याला जग खूप पुढे चाललेलं आहे, त्याप्रमाणे चाला. काही गोष्टी पाळा ज्या फक्त एक आपली श्रद्धा, आपला विश्वास म्हणून पाळा. फक्त त्याचा कुठेही बाऊ करू नका किंवा त्या गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीला सतत बोलू नका की तू हे असंच केलं तर असंच होईल. आणि तुम्ही जर हे सतत बोलत राहिलात की ग्रहणामध्ये जर असं केलं तर असं होतं, म्हणजे तू कापलं तर काहीतरी बाळाला इजा होईल किंवा बाळाला कुठेतरी व्रण निर्माण होईल, हे यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे. पण असं वारंवार घरातील एखादी व्यक्ती प्रेग्नंट असेल तर तिला वारंवार त्या गोष्टीचा सतत आघात करू नका. ती व्यक्ती या विशिष्ट काळामध्ये अजून भित्री बनते. अजून भित्री बनल्यामुळे त्या बाळावरती त्याचा परिणाम होतो. तिच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं आणि या हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे थोडाफार परिणाम तिच्या तब्येतीवरती होऊ शकतो. त्याच्यामुळे जाणून घ्या आणि अवेअर राहा, खंबीर राहा, स्ट्रॉंग राहा. काही होत नाही. बस पॉझिटिव्ह ग्रंथ वाचा, पॉझिटिव्ह तुम्हाला जे जे पुस्तकं मिळतात ते वाचत राहा. कारण निगेटिव्हिटी यामुळे पसरलेली गेलेली आहे की
साधं तुम्ही एक पाण्याचा ग्लास जरी पिताना जर चांगला विचार केला तर ते चांगलं पचतं. आणि सध्या ग्रहण आहे म्हणून परिसरात ही जी काही निगेटिव्हिटी पसरत आहे, तर मग ही निगेटिव्हिटीच आहे ना. म्हणजे ग्रहण आहे म्हणून सतत निगेटिव्ह विचार करणारे खूप असतात, म्हणून वातावरणातील निगेटिव्हिटी वाढत आहे. सायंटिफिक कारण म्हणजे हे सूर्यकिरणाचं सायंटिफिक कारण आहे. त्याला आपण चंद्रग्रहण आहे तर त्याला फारसं जाडजोड लावण्यात काही अर्थ नाही. जीवजंतू जे आहे ते वाढतात सूर्याचा प्रखर प्रकाश नसल्यामुळे, बस हे याला एवढं कारण आहे म्हणून. आणि ते जीवजंतू म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असते. पण विचारांनी स्वतःमधली निगेटिव्ह एनर्जी वाढवू नका, एवढंच सांगेल. आणि बिंदास राहा, फ्री राहा. माझ्या विचारांना जे पटले ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि छान छान पुस्तकं वाचा आणि ग्रहणाचा काळ छान छान घालवा. आपल्याला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, जनजागृती करा. धन्यवाद.